पाहिजे हाच माझा ध्यास होता. त्यांना शिक्षणाची गोडी लावणे यासाठी माझा जीवनभर अट्टाहास होता. मी महात्मा ज्योतिराव फुले. माझा जन्म 1827 मध्ये पुणे येथे झाला. घरच्या गरीब परिस्थितीमुळे मला उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले. मी 10वी पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. त्यावेळी अस्पृश्यांना शिक्षण मिळत नव्हते. दलितांच्या व दुर्बलांच्या शिक्षणासाठी मला वंचित वाहून न्यावे लागले. शिक्षण आणि समता या दोन गोष्टीत मला वाहून न्यावे लागले. स्त्री शिकली तर पुढली पिढी ज्ञानी होईल यावर माझा ठाम विश्वास होता. माझ्या जीवनातील चातुसूत्री सदाचार, विवेक, न्यायप्रियता आणि सहिष्णुता होय. सामान्य व्यक्तीला शिक्षणाने विभूषित करणे हे शैक्षणिक विचाराचा पाया होता. शिक्षणाचा अर्थ माझ्या दृष्टीने समाज परिवर्तनाचे हुकमी हत्यार म्हणजे शिक्षण. जोपर्यंत स्त्रिया शिकणार नाही तोपर्यंत समाजात सुधारणा होणार नाही. माझ्या मते तत्कालीन जीवनातील जातीप्रथा, अनिष्टवृत्ती, वाईट परंपरा, स्त्रियांना दुय्यम वागणूक या सर्व प्रकाराला आळा घालण्याचे कार्य शिक्षण करू शकते. स्त्रिया शिकले तर स्त्रियांना शिक्षण मिळाले तर त्यांचे घर सुरक्षित होईल आणि समाजात पण सुधारणा होईल असे मला वाटते. म्हणून मी माझ्या पत्नीला शिकवले आणि पहिली महिला शिक्षिका आणि महिलांसाठीचे शिक्षण बनवले. आज तुम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस उत्साहाने साजरा करत आहात. मी जास्त बोलणार नाही, पण आताच माझ्या सावित्रीने सांगितले की मुलगी भ्रूण हत्या हा एक भयंकर समस्या झाली आहे. तर मी आपण सर्वांना विनंती करतो की भ्रूण हत्या थांबवा, मुलगी जगवा, मुलगी शिकवा, देशासाठीच प्रगतीच्या सर्व वाटा खुल्या करा. धन्यवाद.